ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पालकमंत्री वादात आता ठाण्यातूनही ठिणगीची शक्यता। मंत्री गणेश नाईक घेणार ठाण्यात जनता दरबार, तर आम्हीही पालघरमध्ये जनता दरबार घेऊ, शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचा इशारा। सरकारमध्ये नाईक सर्वात ज्येष्ठ मंत्री असल्याचं सांगत संजय राऊतांकडून नाईकांच्या ठाण्यातल्या जनता दरबाराचं समर्थन, तर नाईकांनी जनता दरबार घेण्यात गैर काय, शंभूराज देसाईंचा सवाल। प्रयागराज महाकुंभ मेळ्यात संगमावर मध्यरात्री 1:30च्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना। चेंगराचेंगरीत 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती, तर अनेक जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। चेंगराचेंगरीनंतर मोदी आणि शहा योगींच्या संपर्कात, पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी पहाटेपासून तिसऱ्यांदा चर्चा, सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन, गर्दी नियंत्रणासाठी रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात। कुंभमेळ्याच्या आखाड्यातील महंत महामंडलेश्वर शाही स्नानासाठी रवाना, प्रशासनाच्या आवाहनाने गर्दी ओसरली, पोलिसांची अतिरिक्त खबरदारी। महाकुंभमेळ्याचं प्रशासन लष्कराकडे सोपवा, चेंगराचेंगरीनंतर निरंजनी आखाड्याच्या महंतांची पहिली प्रतिक्रिया, प्रशासकीय अनास्थेमुळेच दुर्घटना झाल्याचा आखाड्याचा आरोप। नाशकात मौनी अमावस्येनिमित्त स्नानासाठी रामकुंडावर भाविकांची गर्दी, प्रयागराज कुंभमेळ्यासाठी जाऊ न शकणारे भाविक रामकुंडावर। जीबीएस संदर्भात पाहणीसाठी 7 तज्ज्ञांचं केंद्रीय पथक पुण्यात दाखल, पथक पाहणी न करताच परतत असल्यानं गावकऱ्यांचा आक्रमक विरोध, ग्रामस्थांच्या रोषानंतर पथक विहिरीकडे। दर आठवड्याला गावागावात दौरे काढून जनतेच्या समस्या, अडीअडचणी जाणून घ्या, महसूल मंत्री बावनकुळेंचे आदेश। जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यात 1 दिवस तर तहसीलदारांनी 2 दिवस दौरा करण्याच्या सूचना। खंडित झालेल्या महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही, नागपुरात अभाविपच्या कार्यक्रमात स्पष्ट आश्वासन, आपलं नेतृत्वही कॉलेजातच बहरल्याची आठवण। मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेही 50 दिवसांपासून फरारच, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आग्रही। पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देणार, राष्ट्रवादीच्या आमदारांपुढे धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण, दमानी यांच्या आरोपांविषयी अजित पवारांसोबत चर्चा झाल्याची माहिती। बेमुदत उपोषणाच्या 5व्या दिवशी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना मध्यरात्रीपासून सलाईन, भाजप आमदार सुरेश धस यांच्या विनंतीनंतर वैद्यकीय उपचारांना जरांगेंची अनुमती। भारतीय अंतराळ संशोधनाचा विक्रमी टप्पा, उपग्रह प्रक्षेपणाची इस्रोची 100वी मोहीम यशस्वी, GSLV F-15 द्वारे NVS उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण। सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड, भाविकांना संकोच वाटेल असे कपडे टाळण्याची मंदिर ट्रस्टची नियमावली, तर गजानन महाराजांच्या शेगावात मात्र कोणताही ड्रेस कोड नाही, भक्त नियम पाळतातच, समितीचं स्पष्टीकरण। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय